आता आपण काय केलं बघा, ज्यावेळेस आपण काही एंट्री करतो परचेसच्या आणि सेलच्या, तर जेव्हा तुम्ही एंट्री करणार रिपोर्ट बघणार जी एस टीचे, जी एस टी आर 1मध्ये तुम्हाला आउटवर्ड सप्लाय दिसतो. हा जो आउटवर्ड सप्लाय आहे, हा जो आउटवर्ड सप्लाय आहे, आता इथे तुम्हाला जे दिसते आहे बी टू बी 4A 4B 4C हे दिसते आहे ना 4A. आता याच्यामध्ये खाली 5A 5B आहे, खाली B2C स्मॉल 7 आहे. आता हे कशासाठी आलेत, हे कसे आलेत किंवा ह्याचा अर्थ काय? तर जर तुम्ही सी बी एस सी साईटला जाल किंवा इकडे जाल, ॲक्ट आहे, रूल आहे, खाली बघा की रूल आहे. आता या रूलमध्ये पुढे इकडे रूलमध्ये फॉर्म पण असतात. आता इथे जो रूल बघितला, जर का मी रूल काढला, आउटवर्ड रिटर्न जो आपण जे शेअर 1 आपला आउटवर्ड रिटर्न आहे, आउटवर्ड स्टेटमेंट आहे, जो आउटवर्ड सप्लाय केला आहे याचा हे स्टेटमेंट आहे. आता बघा इकडे जे शेअर 1चा रूल कुठला आहे, 59(1) रूल 59 सब रूल 1. आता जर तुम्हाला रूल काढायचे असतील तर रूलसाठी तुम्हाला इकडे हा पार्ट बी आहे, इकडे पार्ट ए आहे. जर मी पार्ट ए काढला तर एक्झॅक्टली रूल तुम्हाला मिळेल. तो रूल काय सांगतो, कुठल्या प्रकारची माहिती अपेक्षित आहे. बघा आता मी इथे आलो, रिटर्नचे रूल सुरू होतात 59 प्रमाणे. फॉर्म अँड मॅनर ऑफ फर्निशिंग डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन अदर दॅन, कोणासाठी हा फॉर्म नाही आहे हे पुढे दिलं आहे, required to furnish the details of outward supplies of goods or services or both under section 37. 37 हा, आता तुम्ही परत सेक्शनमध्ये याल, जर तुम्हाला सेक्शन पाहिजे असेल हा सेक्शन सांगितलं आहे. सगळ्यात पहिलं काय असतं, आपलं सेक्शन आहे ज्यात तरतुदी आहे फर्निशिंग डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज. मग त्यात एवढं दिलं असेल की कुठल्या प्रकारच्या टॅक्सपेअरनी कुठला रिटर्न भरायचा आहे. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन, परत इथे म्हटलं बघा अदर दॅन, आय टी करता वेगळा फॉर्म आहे, NRTP नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनला वेगळा फॉर्म आहे, आणि पर्सन पेईंग टॅक्स अंडर द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 10 कंपोजिशन डीलरला वेगळा फॉर्म आहे, आणि जे TDS TCS कलेक्ट करतात त्यांना 51-52 सेक्शनप्रमाणे त्यांना वेगळा फॉर्म आहे, त्यांच्याकरता वेगळे फॉर्म आहेत. बाकीच्यांना CTP आहे, नॉर्मल टॅक्सपेअर आहे, त्यांना GSTR 1 आहे. ॲज मे बी प्रिस्क्राईब याचा रूल बनवला जाईल. त्या रूलप्रमाणे डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ इफेक्टेड ड्युरिंग अ टॅक्स पिरियड ऑन और बिफोर द 10th डे. इथे 10th म्हटलं आहे, पण त्या नोटिफिकेशन काढून त्याने तो 11 डे केलं, 11 केलं. तर याप्रमाणे इथे said tax period and such details shall subject to such condition and restriction within such time and in such manner as may be prescribed. रूल बघायला पाहिजे. मग रूलप्रमाणे आपल्याला कळतं की रूल जो आहे तो रूल त्याचा 59 आहे, आणि 59 रूलप्रमाणे हा सब रूल 1 2 3 4 हे सगळे दिलेले आहेत. ह्या रूलप्रमाणे मी रूल वाचाल, तुम्हाला खूप रूल मोठा दिसेल, 59 इथपर्यंत आहे. मग त्यातनं तुम्हाला सांगितलं गेलं आहे, त्यामध्ये इकडे सांगितलं गेलं आहे या फॉर्ममध्ये जे खाली डिटेल्स दिलेत 1 to 3 वर त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, GST अँड लिगल नेम, त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर, आणि दर महिन्याला आउटवर्ड सप्लाय होईल तो खाली टेबल नंबर 4मध्ये, कॉलम नंबर 4मध्ये तुम्हाला 4A मध्ये काय सांगितले बघा. 4A मध्ये सप्लाईज अदर दॅन दोज. आता हे नॉर्मल सप्लाय आहे, आणि पुढे म्हटलं अट्रॅक्टिंग रिव्हर्स चार्ज. रिव्हर्स चार्ज इकडे बीमध्ये, सप्लाईज अट्रॅक्टिंग रिव्हर्स चार्ज. इकडे रिव्हर्स चार्ज द्या. आणि जर तुम्ही जो वरती सप्लाय करताय, हा जो सप्लाय करताय हा तुम्ही ई-कॉमर्स थ्रू करत असाल, ई-कॉमर्स ऑपरेटर थ्रू, तर तो इकडे खाली द्या, ई-कॉमर्स ऑपरेटर अट्रॅक्टिंग TCS.
सप्लाईज मेड थ्रू म्हटले, मेड थ्रू. तुम्ही टॅक्स पेअर आहात, ओके. तुमचं एक इलेक्ट्रॉनिक आयटमचं शॉप आहे. तुम्ही काय कराल, जे टी व्ही, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर विकले असतील त्याचं टॅक्सेबल व्हॅल्यू, तुमचा जी एस टी एन नंबर, तुम्ही ज्याला विकले त्याचा जी एस टी एन नंबर, डिस्ट्रीब्युटर असेल त्या जी एस टी एन नंबर, डिस्ट्रीब्युटरने कोणाला विकला, रिटेलरला, होलसेलरला, त्याचा तो जी एस टी एन नंबर टाकेल. मग इनवॉइस डिटेल टाकेल, ज्यामध्ये इनवॉइसचा नंबर, डेट, व्हॅल्यू असेल, रेट 18%, 12% जी एस टीचा रेट आहे, तो टॅक्सेबल व्हॅल्यू टाकेल. पुढे टॅक्स कुठला लागतो आहे, सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स किंवा युटी टॅक्स, तो येईल. सेस असल्यास सेस येईल. प्लेस ऑफ सप्लाय, नेम ऑफ स्टेट युटी. जर राज्यामधला सप्लाय तर मग सेम स्टेट आहे. राज्याबाहेरचा असेल तर मग जेव्हा आय एस टी लागेल तेव्हा इकडे प्लेस ऑफ सप्लाय टाकायला लागतो की कुठल्या स्टेटला सप्लाय झाला आहे. या प्रकारची इन्फॉर्मेशन 4A जाईल. पण जर हाच सप्लाय ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू झाला आहे, म्हणजे जर का तुम्ही लिस्टिंग करून घेतलं ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती, त्यांच्या थ्रू सप्लाय झाला आहे, तर मग त्याच्याकरता 4C कॉलम आहे. आता ह्याच्यामध्ये सप्लायरला टॅक्स द्यायचा आहे. तर तुमच्याकडे असा काही सप्लाय आहे गुड्स किंवा सर्व्हिसेसचा की ज्यामध्ये ॲज अ सप्लायर टॅक्स जमा करण्याची जबाबदारी तुमची नाही. टॅक्स जमा करण्याची जबाबदारी ही रिसिपियंटची. आता समजा एखादा ॲडव्होकेट आहे, त्याचा एखादा बिझनेस असू शकतो की नाही, येस असू शकतो. आता त्या ॲडव्होकेटचं एक लिगल ॲडवाईस देणं हे एक प्रोफेशन आहे, प्लस त्याचा एखादा बिझनेस आहे. आता जर जी एस टी नंबरचा असेल तर त्याला त्याचा लिगल प्रोफेशनमधला बिझनेस ॲज वेल ॲज त्याचा जो कुठला गुड्सचा सर्व्हिसचा बिझनेस वेगळा असेल, त्यांनी जी एस टी नंबर काढला आहे, त्याला जी एस टी नंबर काढणं जरुरी आहे. त्या टॅक्सेबल सप्लायमध्ये ज्यामध्ये फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट करत आहे त्यात त्याला जी एस टी नंबर काढणं जरुरी आहे. समजा इलेक्ट्रॉनिक गुड्स विकण्याचा त्याचा बिझनेस असेल, मोबाईल, कम्प्युटर, टी व्ही वगैरे विकत असेल, तर त्यामध्ये त्याला सप्लाईज अट्रॅक्टिंग टॅक्स ऑन रिव्हर्स चार्ज म्हणजे लिगल सर्व्हिस त्याने दिलेली आहे, त्याची अमाऊंट द्यायला लागेल. त्याच्यावर टॅक्स भरण्याची जबाबदारी ही रिसिपियंटची, पण त्याला ते रिपोर्टिंग करायला लागेल 4B मध्ये. आता टॅलीमध्ये दाखवतो मी. आता इथे बघा 4A, 4B, 4C आला इकडे. याच्यामध्ये 2 इनवॉइस टाकलेत, ते इथे आलेत, ओके, इथे आलेत. आता जर का लिगल सर्व्हिस प्रोव्हाइड केली जात असेल ह्या टॅक्सपेअरकडनं, तो लिगल सर्व्हिस देत असेल ज्याला रिसिपियंटकडून टॅक्स अपेक्षित आहे, ओके. आता कस्टमर बी आहे, ह्याला जर लिगल सर्व्हिस दिली असेल, आता इकडे बघा ॲटम नाही आहे, गुड्स नाही आहे, इथे बाजूला चेंज मोड आहे. या चेंज मोडमध्ये अकाउंटिंग इनवॉइस आहे. अकाउंटिंग इनवॉइस घेईन मी. अकाउंटिंग इनवॉइसमध्ये इकडे एक लेजर बनवतो. खाली इथे क्रिएट करतो लीगल चार्जेस, झालं. अंडर सेल्स अकाउंट इन्व्हेंटरी अफेक्टेड नो, जी एस टी ॲप्लिकेबल सेट अल्टर जी एस टी डिटेल येस. इथे बघा आता लिगल सर्व्हिसचा जो कोड असेल तो मी इथे टाकेन जो असेल तो, ओके. त्यानंतर पुढे इथे मी सेटिंगमध्ये बघा खाली नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन हे दिलं टॅक्सेबल, ओके. इज रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल येस. रेट 18%. या प्रकारे याला कॉन्फिगर केलं, सर्व्हिस दिलं, अमाऊंट आली 10,000. जी एस टी येणार नाही बघा. जर मी इथे गेलो ॲप्लिकेबल यस, जर रिव्हर्स चार्जचा ऑप्शन जो आहे हा जर नो केला तर जी एस टी दाखवतो. पण फॉरवर्ड चार्जमध्ये जी एस टी कलेक्शन नाही आहे, रिव्हर्स चार्जमध्ये. जर त्याला कॉन्फिगर केलं
की रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल यस. आता इकडे आहे ना हे कॉन्फिगर केलं आहे की जी एस टी ॲटोमॅटिक खाली दिसेल रेट वाईज. हे आपण सेटिंग केलं आहे सर. खाली टाईप करायला लागत नाही. हे जे आहे हे टाईप करायला लागत नाही. हे नको आहे मी काढू शकतो किंवा मी एंट्री सेव्ह केली का नेक्स्ट टाइम ते निघून जाईल. परत दाखवणार नाही ते. आणि इथे याला बघितलं की रिलेटेड रिपोर्ट्स टॅक्स ॲनालिसिस खाली बघा नोट दिसते अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज. आणि ज्यावेळेस ह्याचा सप्लाय केला जाईल त्यावेळेस ह्याचा इनवॉइस इश्यू केला जाईल. हा रजिस्टर्ड पर्सन आहे. हा आपला GSTN नंबर टाकून कस्टमर बिला सांगेल की मी सर्व्हिस दिली आहे. डिस्क्रिप्शन अजून आपल्याला खाली टाकता येईल गरज असेल तर. आणि खाली लिहून येईल की अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज. इनवॉइस टॅक्स इनवॉइसचा एक सेक्शन आहे, त्यात रूल आहे. त्या रूलमध्ये जर तुम्ही रजिस्टर्ड पर्सन असाल तर तुम्हाला टॅक्स इनवॉइस कशा प्रकारे बनवायला पाहिजे, त्यामध्ये काय इन्फॉर्मेशन पाहिजे हे सगळं दिलं आहे. त्याप्रमाणे फॉर्मॅटप्रमाणे इथे माहिती येते. आणि त्या माहितीप्रमाणे जर का रिसिपिएंटची जबाबदारी असेल टॅक्स जमा करण्याची तर इथे नोट पाहिजे, या प्रकारे लिहिलेलं पाहिजे की टॅक्स जमा करायचा आहे रिसिपिएंटला असं इथे दिलेलं पाहिजे. अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज त्याप्रमाणे हे इथे टाकलेलं आहे. म्हणजे हा GSTच्या कायद्याच्या नियमाप्रमाणे रूलप्रमाणे हे कॉन्फिगर पण होतं. आता या केसमध्ये आपण येऊ परत आपल्या मूळ विषयावरती. आपला जो रिटर्न आहे या रिटर्नमध्ये टॅक्स कलेक्शन रिपोर्टमध्ये याचा पिरियड आहे 1 जुलै ते 31 जुलै. खाली बघा आता तिसरा मी एंट्री केली, तिसरी एंट्री आली इकडे. खाली बघा रिव्हर्स चार्ज सप्लाईज. तो टॅक्स दाखवतोय पण जमा करण्याची जबाबदारी ही कोणाची आहे? सप्लायर. हा सप्लायर आहे ना रिसिपिएंटची. हा जो 1,89,000 आहे याच्यावरती जो टॅक्स जमा करायचा आहे तो आपली कंपनी आहे नॅशनल ट्रेडर्स, तो जमा करेल. पण जो लिगल ॲडवाईस दिला आहे तो कोण जमा करणार? रेसिपिएंट. 4A 4B 4C आपण बघतोय. 4A 4B 4C. ठीक आहे. आता याच्या पुढे जाल तुम्ही तर टॅक्सेबल आउटवर्ड्स इंटरस्टेट सप्लाईज. आता इथे शब्द परत काय म्हटलं आहे? इंटरस्टेट सप्लाईज. इंटरस्टेट राज्याबाहेरचे सप्लाय जर केला जात असेल राज्याबाहेर, म्हणजे जर तुमचा नंबर महाराष्ट्रामधला आहे आणि दुसरा ज्याला तुम्ही रिसिपिएंट जो आहे तो महाराष्ट्राबाहेरचा आहे, टू अनरजिस्टर्ड पर्सन म्हणजे राज्याबाहेरचा पाहिजे एक पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन तो अनरजिस्टर्ड पाहिजे. व्हेअर द इनवॉइस व्हॅल्यू. तिसरी कंडिशन इनवॉइस व्हॅल्यू इज मोर दॅन 2.5 लाख. अनरजिस्टर्ड पर्सन महाराष्ट्राबाहेरचा आणि इनवॉइस व्हॅल्यू 2.5 लाखाहून जास्त जर असेल तर त्याची इन्फॉर्मेशन 5A किंवा 5B मध्ये येईल. ज्या राज्याबाहेरच्या अनरजिस्टर्ड पर्सनला 2.5 लाखाहून जास्त अमाऊंटचा इनवॉइस बनवला जातोय, सप्लाय केला जातोय, तो ई कॉमर्स थ्रू असू शकतो किंवा डायरेक्ट असू शकतो. जे डायरेक्ट आहे त्या 5A आणि सप्लाईज मेड थ्रू ई कॉमर्स ऑपरेटर अट्रॅक्टिंग TCS तर तो 5B मध्ये. मग इथे ऑपरेटर वाईज रेट वाईज माहिती येईल की GSTN नंबर काय आहे ऑपरेटरचा, अशा प्रकारे येईल खाली 5B मध्ये. आणि 5A मध्ये अनरजिस्टर्ड पर्सन आहे, त्याचा कुठला GSTN नंबर नसेल. आता जर 2.5 लाखाचा सप्लाय 3 लाख इनवॉइस असलेला सप्लाय जर राज्यामध्येच झाला तर कुठे येईल? अनरजिस्टर्ड पर्सन आहे त्याला 3 लाखाचा सप्लाय केला आहे तर 4 मध्ये येणार नाही, कारण की 4A मध्ये टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज मेड टू रजिस्टर्ड पर्सन म्हटलंय. आपण विचार करतोय अनरजिस्टर्ड पर्सन आहे, पण जर का राज्याबाहेरचा असेल 2.5 लाखाहून जास्त व्हॅल्यू आहे तर 5 मध्ये म्हटलंय. आणि 3 लाखाचा सप्लाय करतोय अनरजिस्टर्ड पर्सनला, तो राज्यामधला आहे तर कुठे येणार? राज्यामधला असेल टॅक्सेबल सप्लाईज
टू अनरजिस्टर्ड पर्सन अदर दॅन सप्लाईज कवर्ड इन टेबल 5. टेबल 5मध्ये कुठला जातो? टेबल 5मध्ये राज्याबाहेर 2.5 लाखाहून जास्त असेल तर तिकडे जाईल. राज्यामध्ये किती अमाऊंट असो आणि राज्याबाहेरची 2.5 लाखापेक्षा कमी अमाऊंट असो, ते टेबल 5ला जाणार नाहीत. ओके, मग त्यांची जागा इथे आहे. मग ह्याला नाव दिलं आहे B2C स्मॉल नाव दिलं आहे. त्यावेळी तुम्ही बघाल त्याला नाव दिलं आहे B2C स्मॉल. B2B लार्ज म्हटलं तर राज्याबाहेर 2.5 लाखाहून इनवॉइस व्हॅल्यू जास्त असेल तर ती कुठे जाईल? B2C लार्जमध्ये जाईल. आता जर आपण पोर्टलला गेलो, मी काढतो एक मिनिट, वेट करा. लॉग इन करतो एक मिनिट. बघा आता मी लॉग इन केलं आहे, डॅशबोर्डला आलो, फाईल रिटर्नला क्लिक केली. पिरियड दाखवेल, फिनान्शियल इयर ऑगस्ट मी घेतलं जर का इकडे ऑगस्ट मला दाखवेल. ओके, बघा डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और GHR1 ड्यू डेट 11 सप्टेंबर आलेलं आहे ऑनलाईन. मी ओपन केला. जे आपण टॅलीत बघितलं आहे आता 4A 4B, आता इथे 4C दाखवत नाही बघा, 4A 4B एवढंच दाखवतो याच्यामध्ये. आणि काय दिलं आहे? टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज मेड टू अनरजिस्टर्ड पर्सन. टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज मेड टू रजिस्टर पर्सन, हा B2B आहे. पुढे इथे बघा B2C लार्ज, जे आपण तिथे रूलमध्ये वाचलं तेच दिल्यावरती टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज टू अ अनरजिस्टर्ड पर्सन वेअर अ प्लेस ऑफ सप्लाय स्टेट कोड इज अदर दॅन स्टेट वेअर सप्लायर इज लोकेटेड, म्हणजे इंटरस्टेट सप्लाय. आणि इनवॉइस व्हॅल्यू इज मोर दॅन 2.5 lakh. पुढे एक्सपोर्ट इकडे आहे बघा, 6B मध्ये एक्सपोर्ट आहे. मग इथे 6A मध्ये एक्सपोर्ट आहे. मग 6B आणि 6C मध्ये काय असेल? तर 6B मध्ये आहे ना सेज आहे, सेज आणि DE म्हणजे डीम एक्सपोर्ट. आता ह्याच्यामध्ये हे जे 2 पर्सन आहेत सेजमधले किंवा डीम एक्सपोर्ट करणारे, एक्सपोर्टर आपण जेव्हा म्हणतो की एक्सपोर्ट केला तेव्हा त्याचं भारताबाहेर गेलं, बरोबर, भारताबाहेर गेलं. तसं इथे स्पेशल इकॉनॉमिक झोन जो आहे तो मुंबईमध्ये समजा अंधेरीमध्ये असेल आणि तुम्ही त्याला सप्लाय करताय, तो रजिस्टर्ड पर्सनला सप्लाय होईल. सेज इकडे येईल, हा 6B मध्ये आणि डीम एक्सपोर्ट आहे. हे कॉलम असे घेतले. म्हणजे हे जे पर्सन आहेत हे भारतामध्ये रजिस्टर्ड पर्सन असतील, पण जो भारताबाहेर जातो हा भारतामध्ये रजिस्टर्ड पर्सन नसेल. B2C अदर्स टेबल 5मध्ये जे येत नाही ते इथे येईल, अनरजिस्टर्ड पर्सन. आणि इथे काय म्हटलं बघा, नेट ऑफ डेबिट नोट अँड क्रेडिट नोट, ब्रॅकेटमध्ये काय म्हटलं आहे? नेट ऑफ डेबिट नोट अँड क्रेडिट नोट. हां, दिसतंय ना तुम्हाला? नेट ऑफ, त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो काय. आता जर इथे B2B इनवॉइस टाकलेला आहे, समजा 1 लाखाचा टॅक्सेबल सप्लाय केला आहे, याच्यावर GST आहे 18%. ओके, जर इनवॉइस रेज केला B2B साठी, याची व्हॅल्यू आहे 1 lakh. ओके, याच्यावर CGST 9,000 आहे, GST 9,000 आहे. आणि ह्याच्यामधला जर 10,000चा माल रिटर्न आला
रिटर्न आला तर या इनवॉइसच्या अगेन्स्ट बनवलं जाईल क्रेडिट नोट. ती क्रेडिट नोट जी आहे ती 10,000ची असेल. त्याच्यावरती 900 रुपये CGST, 900 रुपये AGST ही तुमची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू हा तुमचा CGST आहे, हा तुमचा AGST आहे. आता इनवॉइस ज्यावेळेस तिथे अपलोड केला जाईल तेव्हा इनवॉइस नंबर, डेट सगळं येईल. सेम जेव्हा तो रिटर्न येईल तेव्हा क्रेडिट नोटचा पण नंबर, डेट ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन द्यावी लागेल या कॉलममध्ये. इथे इनवॉइस नंबर आहे. तुम्ही जेव्हा आतमध्ये हे क्लिक कराल त्याला इथे एक मिनिट मागच्या महिन्याचा काढतो, भरलेला काढतो जुलैचा. दिसतं इथे 250. हे बघा आता इथे रेग्युलर टॅक्सपेअर आहे, खाली रेग्युलर टॅक्सपेअर आहे. रिसिपियंट कोण आहे, कंपोजिशन आहे का रेग्युलर आहे हे इथे कळतं. मग दिसे इनवॉइस नंबर, इनवॉइस डेट, याला क्लिक केलं बघा या प्रकारे तुम्हाला दिसेल. रेट खाली येईल, 5% टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. आता ह्या इनवॉइसची संपूर्ण माहिती, जेवढी माहिती पाहिजे, रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे पोर्टलला तेवढी दिलेली आहे. जर ह्याच्यामधलं कुठलं मटेरियल परत गेलं किंवा ह्याच महिन्यात परत जाईल किंवा पुढच्या महिन्यात परत जाईल किंवा मागच्या महिन्यातला गुड्स या महिन्यात परत आला, कुठल्याही केसमध्ये याची क्रेडिट नोट बनवायला लागते. 1 लाखाचा माल जर आउटवर्ड सप्लाय झाला होता तर टॅक्स जमा केला होता गव्हर्नमेंटकडे 1 लाख या टॅक्सेबल व्हॅल्यूवरती, पण गुड्स रिटर्न आले 10,000चे. तर ह्याचा अर्थ काय झालं, ते 10,000चा जसं गुड्स परत आले त्याचे टॅक्सही रिव्हर्स होईल, टॅक्सही त्याचा परत येईल. तो टॅक्स जो रिव्हर्स होईल त्या टॅक्सच्या रिव्हर्सलसाठी क्रेडिट नोट इथे आहे बघा, क्रेडिट नोट आहे. दिस आहे व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू, GST. आता ज्यावेळेस हे भरलं इकडे जसे ही एंट्री केली जाईल, याची एंट्री केल्यानंतर ती एंट्री खाली दिसते रजिस्टर, लक्षात घ्या. आणि तुम्ही जे इकडे बघताय B2C लार्ज, याच्यामधलं काही इनवॉइस परत आला, इनवॉइस नाही, गुड्स परत आले त्या इनवॉइसमधले, तर मग त्याची पण क्रेडिट नोट बनवायला लागेल, ती इकडे दिसेल. आता हे जे B2C स्मॉल आहे, या B2C स्मॉलमध्ये इनवॉइस वाईज डेटा अपलोड होत नाही. प्रत्येक इनवॉइस तिथे अपलोड होत नाही. हा जो B2C अदर्स आहे, इथे माझ्या सिस्टीममध्ये इनवॉइस 10 आहेत, 10,000 आहेत, 1 लाख आहे. गव्हर्नमेंट म्हणतं आम्हाला याची इन्फॉर्मेशन नको, कारण की त्यांना क्रेडिट पास ऑन नाही करायचं. B2C रिसिपियंट आहेत, त्यांना क्रेडिट नाही घ्यायचं, ते एंड युजर आहेत. जर एंड युजरचा अनरजिस्टर्ड पर्सनचा डेटा असेल तर तुम्ही रेट वाईज समज द्या. म्हणजे महाराष्ट्र 18%, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, सेंट्रल टॅक्स किती आहे, स्टेट टॅक्स किती आहे, पुढे 12% आणि 5%. आता इकडे 0 आला आहे, हा बघा हा 0 आला आहे, हे दिसतं इकडे. आता जर का B2B सप्लाय होत असेल, रिसिपियंट B2B आहे, सप्लायर पण B2B आहे, तर टॅक्सेबल सप्लाय केला. जर टॅक्सेबल सप्लाय केला, आपल्याला इनवॉइसचा टॉपिक बघायचा अजून, जर टॅक्सेबल सप्लाय केला, जर टॅक्सेबल सप्लाय होत असेल तर टॅक्सेबल सप्लायसाठी टॅक्स इनवॉइस बनवायला पाहिजे. आणि जर
एक्झाम सप्लाय होत असेल तर बिल ऑफ सप्लाय या प्रकारचं डॉक्युमेंट बनवलं पाहिजे. टॅक्स कलेक्शन होतं आहे तर टॅक्स इनवॉइस, आणि टॅक्स कलेक्शन होत नाही तर बिल ऑफ सप्लाय. आणि आता जर आपण डीमार्टमधनं एक किराणा सामान ग्रोसरी परचेस करतो तर त्यामध्ये काही वस्तू समजा नील रेट असतील, एक्झाम रेट असतील, ओके, तुम्ही फळं भाज्या घेतल्या तर त्या मिळतात डीमार्टला. तुम्ही किराणा सामान पण घेतलं तर त्यामध्ये मग त्यांना दोन इन्व्हेस्ट बनवायला पाहिजेत, एक टॅक्सेबल दुसरा एक्झाम. आता त्या केसमध्ये डीमार्टला प्रॉब्लेम यायला लागला. मग गव्हर्नमेंटने असा एक नियम बनवला की जर अनरजिस्टर्ड रिसिपियंट असेल तर तुम्ही टॅक्स इनवॉइस कम दोन्ही त्यात करू शकता. टॅक्स इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय म्हणजे त्यामध्ये टॅक्सेबल सप्लाय पण इन्क्लूड करता येतो आणि एक्झाम्प्टेड पण गुड्स त्यामध्ये इन्क्लूड करता येतात. मग जर तसे अनरजिस्टर्ड पर्सनला जर का सप्लाय होत असेल तर मग तशा प्रकारचे गुड्स जर गेले असतील तर त्याकरता कॉलम पाहिजे पोर्टलला, म्हणून हा झिरोचा कॉलम दिला. काही गुड्स गेले तिकडे. पण B2B सप्लायर आहे, B2B रिसिपियंट आहे, तेही याचा उपयोग करून ते पण असे मिक्स इन्व्हॉइस बनवतात आणि तो इथे अपलोड होतो. कारण गव्हर्नमेंटने त्यांना ऑप्शन दिलेलं आहे 0 पण तुम्ही टाकू शकता. मग गव्हर्नमेंट असं लॉक नाही करू शकत, त्यांनी प्रोग्रामिंग असं केलेलं नाही आहे की B2B साठी आम्ही तुम्हाला टाकू देणार नाही एकदम सप्लाय. केलं जातं पण ते ॲज पर रूल नाही आहे. ते रूल व्हायोलेट करून ते लोक जर का टाकत असतील असे, आता मी एखाद्याला सांगितलं की तू B2B सप्लाय करतोय, नील रेटचा वेगळा बनव, हा वेगळा बनव, तर त्याचं म्हणणं काय की आम्ही जो PO आला आहे, परचेज ऑर्डर आलेली आहे, ती परचेज ऑर्डर माझ्याकडच्या टॅक्सेबल आणि एक्झाम दोन्हीसाठी एकच आलेली आहे. मग मी दोन इन्व्हॉइस बनवले तर त्यांना सांगायला लागतं की आम्हाला आमच्या नियमानुसार आमचा जो ॲडवायझर आहे GSTचा त्यांनी सांगितलं आहे, GST कन्सल्टंटनी, की दोन इन्व्हॉइस बनवायचे, टॅक्सेबल वेगळा आणि एक्झाम वेगळा. ह्यांनी बनवून पाठवले. ते म्हणतात तुमचाच ॲडवायझर छान आहे, आमच्याकडे 1000 सप्लायर आहेत, त्यांचा एकच येतो, तुमचा का वेगळा येतो? कोण विचारत नाही, तुम्ही सिंगल एकच पाठवा, आम्हाला असंच पाहिजे. काय करणार तुम्ही? एखाद्या माणसाने प्रॉपर कोणाचा ॲडवाइस घेतला असेल आणि त्यांनी दोन इन्व्हॉइस पाठवले तर रिसिपियंट म्हणतो तुमचे दोन इन्व्हॉइस का, तुमचा आमचा एकच PO आहे, दोन इन्व्हॉइस का? आम्हाला हिशोब करायला प्रॉब्लेम येतो. आणि सगळ्यांचे येत आहेत ना, मार्केटला ही प्रॅक्टिस आहे, मी पण ह्याच प्रकारे पाठवा. आता ह्याच्यावर जोपर्यंत गव्हर्नमेंट काय ॲक्शन घेत नाही की असे इन्व्हॉइस चालणार नाही, तोपर्यंत ही प्रॅक्टिस चालू राहील. जर ह्याच्यावरती खरोखर गव्हर्नमेंटला वाटतं की ह्यातनं काय टॅक्स चोरी होते, हा नियम प्रॉपरली पाळला गेला पाहिजे, तर त्याच्याबद्दल पहिली समज दिली जाईल किंवा गव्हर्नमेंट क्लिअरिफिकेशन काढेल की अशा प्रकारे वेगळे बनवू नये. आणि कोण बनवेल तर नियमानुसार ते रूल व्हायोलेशन करतायत, त्यांना नियमानुसार पेनल्टी फाईन लागू शकते, तर कोणी असं करू नका. तरी पण त्यांनी केलं तर मग किंवा गव्हर्नमेंट असं ज्यावेळेस क्लिअरिफिकेशन काढतं त्यावेळेस काही लोक रूल पाळतात, अदरवाईज हा रूल काय कोणाला माहितीच नाही यांना, चालू आहे मार्केटला प्रॅक्टिस चालू आहे. आणि पोर्टलला जर लॉक केलं असतं असं की प्रोग्रामिंग केलं मग पण त्यांना नाईलाज होईल. पण गव्हर्नमेंटला पण टॅक्स पाहिजे, अशा प्रकारे लोकांची गैरसोय होते म्हणून ते पोर्टलला अपलोड करू शकत नाही, टॅक्सही मिळत नाही, जो मिळतो तोही मिळणार नाही. त्यामुळे काही ठिकाणी थोडीशी अशा प्रकारे डोळेसा करायला लागते आणि ते चालू आहे. रूल तर हा 5 वर्ष झाले आहे पण हा रूल पाळला जात नाही. यामध्ये आपल्याला सर व्हेरीफाय करायचं असलं तर आपण त्यांना B2C अदरचे 0% वाले बिल मागायचे आउटवर्ड सप्लायचे. तुम्ही विचारू शकता की तुम्ही जर का सप्लायर B2B आहात, रेसिपियंट पण B2B आहे, मी तुम्हाला रूल पण दाखवतो, तुम्ही रूल बघाल तिथे, तुम्ही रूलमध्ये जाल त्याच्यामध्ये टॅक्स इनवॉइसचा रूल बघा. टॅक्स इनवॉइसला रूल 46 आहे, पुढे 47 आहे, 48 आहे, हे सगळं मी घेणार आहे, डिटेलमध्ये घेणार आहे. बिल ऑफ सप्लाय आहे 49, 50 रिफंड पेमेंट,
हा जो 46A नंतर अमेंड करून टाकला, इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय, हा बघा. आणि ते काय दिलं, नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन रूल 46 और 49. 46 म्हणतो टॅक्स इनवॉइस बनवा, टॅक्स तुमच्याकडे टॅक्सेबल सप्लाय असेल तर टॅक्स इनवॉइस बनवा. आणि 49 काय म्हणतो खाली, बिल ऑफ सप्लाय. बिल ऑफ सप्लाय रेफर टू इन क्लॉज सी, सेक्शन 31(3)(c) प्रमाणे जर तुम्ही एक्झाम सप्लाय करत असाल, जिथे दिलं आहे 31(3)(c) मध्ये, तर तुम्ही बिल ऑफ सप्लाय बनवा. बिल ऑफ सप्लायमध्ये कंटेंट काय असले पाहिजे ते दिलेले आहेत. तर त्याप्रमाणे दोन वेगवेगळ्या प्रकारचे इनवॉइस दिलेले आहेत, टॅक्सेबलसाठी टॅक्स इनवॉइस आणि एक्झामसाठी बिल ऑफ सप्लाय. तर मग डीमार्ट सारख्या शॉपची अडचण व्हायला लागली, म्हणून गव्हर्नमेंटने अमेंडमेंट करून हा 46A काढला, इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय. पण दिलं आहे का याच्यामध्ये की केव्हा हा ॲप्लिकेबल होईल, नॉट बी स्टँडिंग एनिथिंग कंटेनिंग रूल 46 आणि 49 आणि 54 यांना ओव्हरहेड हा रूल करतो. हा रूल पाळायचा नाही कधी, वेअर अ रजिस्टर्ड पर्सन इज सप्लाइंग टॅक्सेबल ॲज वेल एज एक्झाम्प्टेड गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ टू अन अनरजिस्टर्ड पर्सन. कळलं? जर 46 मध्ये सांगितलं आहे टॅक्सेबल सप्लाय करताय तर काय करा, टॅक्स इनवॉइस बनवा ॲज पर रूल 46. आणि बिल ऑफ सप्लाय केव्हा बनवायचं आहे, जर रिसिपियंट हा रजिस्टर असो अनरजिस्टर असो, पण तुमची गुड्स किंवा सर्व्हिसेस हे जर एक्झाम्प्ट आहे तर बिल ऑफ सप्लाय बनवा. आता हा नियम दिला तर हा नियम न पाळता 46A पाळा असं सांगायचं असेल तर इथे द्यायला लागेल वर्डिंग काय दिलं आहे, नॉट वी स्टँडिंग. म्हणजे हा रिप्लेस करतो रूल 46, 49, 54 न पाळता रूल. तुम्ही हा रूल केव्हा फॉलो करणार, वेअर अ रजिस्टर्ड पर्सन इज सप्लाइंग टॅक्सेबल ॲज वेल एज एक्झाम्प्टेड गुड्स. कोणाला सप्लाय करतोय, रिसिपियंट कोण आहे, रिसिपियंट हा अनरजिस्टर्ड पर्सन असला पाहिजे. त्यावेळेस सिंगल एकाच डॉक्युमेंटमध्ये तुम्ही हेडिंग द्या, इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय मे बी इश्यूड फॉर ऑल सच सप्लायज. म्हणजे त्यांनी पण समजा डीमार्टनी पण अनरजिस्टर्ड पर्सनला 2 इनवॉइस बनवले ते वेल अँड गुड, पण त्यांची अडचण आहे म्हणून त्यांच्या सुविधेकरता 46A हा बनवला आहे. हा रिसिपियंट रजिस्टर असेल त्यांना ॲप्लिकेबल होणार नाही. तुम्ही विचाराल रिसिपियंटला की तुम्ही जर का हे तुम्ही जेव्हा सप्लाय बघाल रेसिपियंटचा की हा कोणाकडनं आला आहे, रजिस्टर्ड पर्सनकडनं आला आहे, तर तुमच्याकडे हा डेटा जमा असेल, काही अशा इन्क्वायरीमुळे, काही अशा इन्स्पेक्शनमुळे किंवा अशा प्रकारे कळेल किंवा ह्यांचा सप्लायर कोण आहे. मग तुमचे 4-5 रेसिपियंट तुम्ही बघितलं की हा सप्लायर जो आहे हा इनवॉइस प्रॉपर बनवत नाही, पण लिंक लागते ना, ती एकामध्ये दुसऱ्याची लिंक लागते. मग त्याला जेव्हा तुम्ही पकडाल की तुम्ही तुमच्या ह्या 5 रेसिपियंटला B2B सप्लाय करून पण त्यामध्ये टॅक्स इनवॉइस आणि बिल ऑफ सप्लाय हे 2 वेगळे बनवायला पाहिजे होते, तुम्ही एकत्र बनवून का पाठवले, हे कुठल्या नियमानुसार पाठवले. मग तो नियम व्हायलेट केला आहे तर त्याला पेनल्टी आहे, पण अशा किती लोकांना पेनल्टी लावायची आणि ती लावणं गरजेचं आहे का, नियम त्यांनी रूल त्यांनी व्हायलेट केला आहे म्हणून. आता गव्हर्नमेंटला वाटेल तर ते ॲक्शन करतील, अदरवाईज ह्यात काय टॅक्स चोरी नाही आहे तर जाऊ दे. मग ट्रॅफिक पोलीस एरवी 3 जणांना पकडतात, पण गोविंदाला 3-4 जण बाईक करून फिरत होते, सांगितलं पोलिसांना पकडून आजच्या दिवस. तशा प्रकारे हे जे असेच लोक आहेत, गव्हर्नमेंटनं बाबा निर्णय घेईल जाऊ दे, टॅक्स मिळतोय ना, टॅक्स चोरी नाही ना, टॅक्स चोरी तर मग ॲक्शन घ्यायला लागेल. प्रत्येक वेळ तुम्ही नियमावरती बोट ठेवू शकत नाही असं जर गव्हर्नमेंटला वाटत असेल तर मग त्यांना, आणि जर का एवढे कडक कारवाई केली हे सरकार नको म्हणतील. त्यामुळे राज्यात चाललं पाहिजे, व्यवस्थित चाललं पाहिजे, तेवढा टॅक्स मिळतोय. आणि जे मोठे मोठे टॅक्स चोर आहेत, छोटे मोठे किरकोळ चोरी करणाऱ्यांना सोडून द्या, समज ना. मी लॉ पण समजून घ्या आणि गव्हर्नमेंटची मजबुरी पण समजून घ्या, कारण तिथे मिळणार नाही. आणि जर का एवढ्या लोकांची कारवाई करायची म्हटली तर मग किती लोकांना, गव्हर्नमेंटला किती लोकांना तरी पाठवायला लागेल, आणि मग त्यांना नोटीस पाठवा. आणि कोणी असं तुम्ही आलात लगेच मी चुकलो, ठीक आहे लगेच टॅक्स भरतो, असं होत नाही. नोटीस पाठवा, फॉलोअप करा. आता जेन्युनली एखादा इंटरेस्ट त्यांनी भरला नव्हता अगोदर, GSTR 3D भरला, लेट भरला, इंटरेस्ट भरला नव्हता, लेट फीस लागून येते भरायला लागते, इंटरेस्ट भरला नव्हता, नोटीस येऊन 60 महिने झाले. माझा एक क्लायंट आहे, त्याला मी सांगतोय 4,000 बाहेर भरून टाक, भरू असं घर चाललंय त्याचं. जो लोक जेन्युन इंटरेस्ट देत नाही त्यांनी अशा प्रकारे इनवॉइस चुकीच्या प्रकारे बनवलं आहे, आणि तुम्ही त्याला नोटीस दिली आणि ते नाही पे करत, तुम्ही त्याला किती वेळा फेऱ्या माराल. म्हणजे 10,000 वसूल करायला गव्हर्नमेंटला जी माणसं लावायला लागतील त्यांना जर का 15-20 हजार रुपये खर्च झाला तर फायदा काय.
10,000 वसूलून. त्यामुळे जे चालू राहिले त्यांनी काय फार मोठी टॅक्स व्हॅटमध्ये राईट ॲम्नेस्टी स्कीम चालू आहे 10,000च्या जे राईट ते करायला लागतं. हां, हे बिहारने पण काढली स्कीम की नोटिसा पाठवायला सगळ्यांना 2-2 लाख टॅक्स आहे, तुम्ही 30% भरा, 25% भरा, बाकी सोडून द्या. काय आता करणार? जे जुने इंटरेस्ट आले आहेत त्यांची डायरेक्ट बँक अटॅचमेंट सुरू आहे. नाहीच भरत आहे. हां, मग प्रॉपर्टी वगैरे आता ते शेवटी करायलाच लागेल. ज्याचा मोठी अमाऊंट आहे त्यात पण कसं होतं, एक गव्हर्नमेंट पहिले बघतं किंवा मोठे जे पकडे त्यांना पकडा, म्हणजे छोटे भरतील. एकदम काय सगळ्यांवरती कारवाई करत नाही. उद्देश कारवाई करणं हा नाही आहे गव्हर्नमेंटचा. म्हणून गव्हर्नमेंट काय केलं, पोर्टलला आता सिस्टीम केली की इंटरेस्ट सगळ्यात तुम्हाला अमाऊंट दिसते. आता इंटरेस्ट भरल्याशिवाय तुमचं 3B जाणारच नाही. म्हणजे ते काम गव्हर्नमेंटचं कमी होईल ना. लोकांना अशा प्रकारचं कायद्यात तोडूच नये याकरता सिस्टीम वापरता आली. जे IT स्ट्रक्चर आहे ते वापरता आलं तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे मग त्यांच्याकडे जा, मग त्यांना त्रास द्या, माणसं ठेवा, तेवढी मॅनपॉवर वाढवा, हे गव्हर्नमेंटला पण नको आहे. जेवढं काय केलं आहे त्यात सगळे रिपोर्ट्स त्यांना ऑनलाईन मिळतात. सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेशन करायला लागत नाही. म्हणजे कॅल्क्युलेशन केलं ते चुकलं हे पण नको. सगळं प्रॉपर प्रोग्रामिंग झालं आहे, किती लायबिलिटी आहे, किती टॅक्स आहे, काय मागवायचं आहे, हे शक्यतोवर जेवढं सगळं ऑटोमॅटिक होईल तेवढं गव्हर्नमेंटला चांगलं. आणि समोरच्याला पण काही क्युरी काढता येत नाही. फक्त फॉलोअप करतात, गव्हर्नमेंटला माणसं लागणार आहेत. आणि ते पण एका लेवलच्या नंतर मग त्यांना काय कारवाई करायची, ती कारवाई केल्याशिवाय काय होणारच नाही. ही लोकांना प्रॅक्टिस झाली की काय होत नाही. ह्या मानसिकतेमध्ये कळलं तुम्हाला, रूल कळला हा. तर त्यामुळे हे आपल्याला ह्यामध्ये बघ कसं आहे, सगळ्याची लिंक आहे. आता मी एका विषयावर फोकस केला तर मी काय विचार करतो, नेक्स्ट क्लासला आपण काय करूया, आता हा टॉपिक सुरू करू, त्यातनं ह्या गोष्टी क्लिअर करू. आता मला टॅक्स इन्व्हेस्ट टॉपिक सुरू करायचा आहे. तसं मी रिटर्नचा टॉपिक क्लिअर थोडंफार करीन. मग मी जाईन कशावरती, जर मी GSR 1ला आलो आहे तर मला इन्व्हॉइस घ्यायला पाहिजे. आणि जर मी 3Bला सांगतोय तर 3Bचं कनेक्शन कुठे असं परत इनपुट टॅक्स क्रेडिटवरती. मग मी त्याचे इनपुट टॅक्स क्रेडिटचे जे रूल आहेत आणि सेक्शन आहेत ते मी बघायला जाईन. म्हणजे माझा मग लिंक त्यामध्ये जाते, लिंक माझी तिकडे जाते. पण जर आपला क्लास रेग्युलर चालत नाही तर मग सगळे परत गडबड होते. तुमच्या माइंडमध्ये काहीतरी मी एक कन्सेप्ट सोडला आहे, तो मला पुढे एक्सपांड करायचा आहे, स्ट्रेच करायचा आहे, मग ते होत नाही माझ्याकडनं. परत पुढच्या वेळेला परत सुरुवात केली तर सुरुवात परत पहिल्यापासून होते. आता इथे बघा, इनपुट टॅक्स क्रेडिट. आता मला हे घ्यायचं आहे की इनपुट टॅक्स क्रेडिट केव्हा घेता येईल. म्हणजे आपण जेव्हा इथे काम करतोय आपल्याला इथे हा जसा GSR 1 मी क्लिअर करून देईन, मेन 3B मला परत पुढे जाऊन 3B क्लिअर करायचं आहे. मग 3Bची लिंक घेणार आहे. आता मी इन्व्हॉइसची लिंक आली तर इन्व्हॉइस घेणार. मग 3B जेव्हा क्लिअर करायला जाईल म्हणजे तर रिव्हर्सल म्हणजे काय असतं, इनपुट टॅक्स क्रेडिट केव्हा घेऊ शकत नाही, त्याची इलिजिबल क्रायटेरिया काय, म्हणजे याच्याशी कनेक्टेड ते टॉपिक आहे. रिटर्न ज्याला बघायचं आहे, चेक करायचं आहे, भरायचं आहे, त्याला ते रूल माहिती नाही, तो चुकणार. तुम्हाला चेक करायचं आहे बरोबर भरलं की नाही, मग तुम्हाला तेही बघायला पाहिजे. म्हणजे भरणाऱ्याला आणि चेक करणाऱ्याला इतर प्रोविजन माहिती असल्याशिवाय तो ह्याच्यामधल्या चुका आणि ह्याच्यामधलं ज्या काय तरतुदी आहेत त्या फॉलो करू शकत नाही. त्यामुळे ह्याच्याबरोबरच टॅक्स इनव्हॉइस, इनपुट टॅक्स क्रेडिट. आता रजिस्ट्रेशन घेतलं आपण, जे रजिस्ट्रेशन बघितलं याच्यामधलं, आपण सेक्शन 9 बघितला, कशावर GST लागतो, रेट काय हे आलं. 10मध्ये कंपोजिशन लिव्ही आहे, 11मध्ये एक्झम्पशन आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉइसचं बघाल सेक्शन, तर तुम्हाला इन्व्हॉइसचे सेक्शन जे आहेत ते 31 ते 34 आहेत. 31 ते 34. आणि अकाउंट आणि रेकॉर्ड्स मेंटेन करायचे आणि कधी पण रेकॉर्ड मेंटेन करायचे, कधी पण पिरियड किती आहे हे तुम्हाला 35-36ला आहे. आता इन्व्हॉइस हा एक मुख्य डॉक्युमेंट आहे की जो सप्लाय घेतला याचा पुरावा, सप्लाय केला आणि सप्लाय इन्व्हॉइस सप्लाय आणि आउटपुट सप्लाय याचा प्रूफ आहे. आता याप्रमाणे मी सेक्शन 17, 18, 19 बघाल. 17, 18, 19, 16, 17, 18 हे इनपुट टॅक्स क्रेडिटचे आहेत. आणि मेनली 16 सगळ्यांना ॲप्लिकेबल होतो, 17 हा पण बऱ्याच लोकांना ॲप्लिकेबल होतो, 18 जो आहे यामध्ये स्पेशल केसेस आहेत. एखाद्या GST नंबर बंद केला मग त्याला लायबिलिटी किती येते. एखाद्या कंपोजिशनमधनं रेग्युलरला आला, रेग्युलरमधनं कंपोजिशनला गेला, मग त्याला काय लायबिलिटी येईल का. अशा स्पेशल केसेस आहेत. एखाद्याने बिझनेस बंद केला, त्याकडे काय असेट्स आहेत,
मग त्यावर त्याला जी एस टी किती भरायचं आहे हे सगळं 18मध्ये. 19 IIT करताय, 20 हा 19 हा जॉब वर्क करता कॅपिटल गुड्स सेंड फॉर जॉब वर्क. 20 जो आहे हा IIT करताय. 21 एक छोटा आहे. 22 ते 30 बघितले आपण रजिस्ट्रेशन होते. आणि आत्ता आपण जे रिटर्न बघतोय ते रिटर्न जे आहेत ते 37 पासनं पुढे आहेत. 37, 38, 39, 40 हा फर्स्ट रिटर्न. रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर रिटर्न होतो तो फर्स्ट रिटर्न. त्यात पण काय फार मोठं काय नाही. 41, 42, 43 हे सगळे इथं ॲप्लिकेबल कॅन्सल केले, ओमिट केले गेले फायनान्स ॲक्टमध्ये. म्हणजे जे पहिले होतं मॅचिंग करायचं पोर्टललाच, त्या काळात ते होते की मॅचिंग कसं होईल काय होईल त्याबद्दल होते. 44 जो आहे हा काय ॲन्युअल रिटर्न आहे. 45 फायनल रिटर्न. नंबर जर कॅन्सल केला, नंबर कॅन्सल केल्यानंतर पुढे हा रिटर्न भरायचा. नंबर कॅन्सल झाल्यानंतर फायनल रिटर्न. 44 ॲन्युअल रिटर्न. आणि नोटीस टू रिटर्न फेल्युअर डिफॉल्टर, रिटर्न जर वेळेत भरला नाही त्याला नोटीस पाठवली जाते, तो 46 आहे. 47 लेवी ऑफ लेट फीज. आणि 48 GST प्रॅक्टिशनर. बाकीचे सेक्शन फार काय असे महत्त्वाचे नाही आहेत, पण 34 आणि 39 हे आता आपण वापरतोय. GSTR 1चा आपला 37 आहे आणि GSTR 3Bचा जो आहे तो 39 आहे. मग GSTR 1चा रूलप्रमाणे रूल आहे आणि फॉर्मॅटप्रमाणे फॉर्मॅट दिलेला आहे. आपण त्याप्रमाणे रूलला जाऊन त्याचा रूल बघितला आणि इथे मी क्लिक केलं, इथे तुम्हाला रूल बघायला ए आहे आणि इथे पण आहे. आणि आता मी ही वेगळं लिंक काढली, इकडे तुम्हाला GSTमध्ये रूल्स फॉर्म्स इथे पण मिळतात. हे बघ इथे पण रूल मिळतात. क्लिक, इथे फॉर्म्स मिळतात. ही गव्हर्नमेंटची साईट आहे पण वेगळी बघा, taxinformation.cbic.gov. इथे बघा हे फॉर्म आहे सगळे. ओके, तर मी इथे तुम्हाला आता काय केलं, हा फॉर्म काढून दाखवला. यात तुम्हाला फोर बी, 4A, 4B, 4C, 6B, 6C झाले का पुढे 5A, 5B. स्मॉलमध्ये स्मॉलला आलो, इकडे आलं आहे. हे रेट वाईज दिसलं तुम्हाला. आता बघा इकडे 7 नंतर पुढे 8ला काय येतं, आता 8A, 8B, 8C, 8D हे एवढे कॉलम बघितले, हे भरलं गेले त्यामुळे बाकीचे काही दिसत नाही तिकडे. जर का मी ऑगस्टचं काढलं तर ऑगस्टमध्ये बघा आहेत चार आहेत ना. इंट्रास्टेट सप्लायज टू रजिस्टर्ड पर्सन, इंट्रास्टेट सप्लायज टू अनरजिस्टर्ड पर्सन. राज्यामध्ये रजिस्टर्ड पर्सनला किती केला, नील रेट, एक्झाम्प्टेड. नील रेट आणि एक्झाम्प्टेड या दोन्हीमध्ये गव्हर्नमेंटला टॅक्स मिळत नाही, पण एक्झाम्प्टेडचा अर्थ आहे करमुक्त आणि नील रेटचा अर्थ आहे त्याचा रेट जो आहे तो नील आहे. नील हा पण एक रेट आहे, 5% हा रेट आहे, त्याचा नील हा पण एक रेट आहे. आणि नॉन GST म्हणजे इथे पेट्रोलियम प्रॉडक्ट 5 प्रकारचे आणि मग वाईन ह्याची व्हॅल्यू इकडे. ही कोणाला सप्लाय केला, इंट्रास्टेट सप्लायज टू रजिस्टर्ड पर्सन. दुसरं अनरजिस्टर्ड पर्सन. तिसरं इंटरस्टेट सप्लायज राज्याबाहेर रजिस्टर्ड पर्सन. आणि इंटरस्टेट सप्लायज टू अनरजिस्टर्ड पर्सन. हे 4 कॉलम येतात आणि त्यामध्ये 3 प्रकारच्या कॅटेगरीज येतात. हे 6A, 6B, 6C इथे होते. 7 झालं आपलं, खाली आता 8ला आलो. पुढे नील रेटेड आहे, एक्झाम्प्टेड आणि नॉन GST आउटवर्ड सप्लायज. नील रेटेड, एक्झाम्प्टेड, नॉन GST. रजिस्टर्ड पर्सनला इंटरस्टेट, इंटरस्टेट रजिस्टर्ड पर्सनला. हे इंटरस्टेट अनरजिस्टर्ड, इंटरस्टेट अनरजिस्टर्ड. एवढ्या कॅटेगरीज आहेत. एवढ्या कॅटेगरीप्रमाणे तुम्हाला
दिलं आहे. पुढे बघा 11 जो आहे हा ॲडव्हान्स घेतला तर ॲडव्हान्सची जी तरतूद आहे ही जे गुड्सचे सप्लायर आहेत त्यांना गव्हर्नमेंटने ॲप्लिकेबल केली होती, पण नंतर ती सस्पेंड केली गेली. 1,00,000चा माल विकतो एखादा मॅन्युफॅक्चरर, त्याचं म्हणणं आहे की मला 4% मार्जिन आहे, व्हॉल्यूममुळे माझा बिझनेस चालला आहे. आता जर का त्या 1,00,000च्या मालासाठी मी 50,000 समजा ॲडव्हान्स घेतले आणि तुम्ही सांगाल की याच्यावरचा 18% GST भरा, ॲडव्हान्समध्येच भरा, तर मला पॉसिबल नाही. आमच्यासाठी इंडस्ट्रीकरता काय होईल, गुंतवणूक वाढवायला लागेल टॅक्स भरण्याकरता, कॅपिटल त्यांचं वाढवायला लागेल. त्यामुळे वॅटमध्ये पण हा टॅक्स नव्हता, ॲडव्हान्सवर टॅक्स नव्हता, एक्साईजमध्ये पण नव्हता. तुम्ही GSTमध्ये गुड्सवरती हा आणू नका. गव्हर्नमेंटला ती रिक्वेस्ट व्यापाऱ्यांची ऐकायला लागली आणि त्यामुळे गव्हर्नमेंटनी ॲडव्हान्सवरची जी टॅक्स भरण्याची तरतूद होती की ॲडव्हान्स घेतला म्हणून टॅक्स द्या, ती गव्हर्नमेंटनी तरतूद केली होती कायद्यामध्ये, पण ती आता सस्पेंड आहे. गव्हर्नमेंटला उद्या वाटलं तर गव्हर्नमेंट ती परत नोटिफिकेशन मागे घेऊन ॲडव्हान्सवर टॅक्स भरायला लागेल तर करू शकतो, पण तरतूद आहे आता सस्पेंड आहे. जेव्हा मी तो टॉपिक घेईन तेव्हा ते वाचीन तेव्हा परत तुम्हाला सांगेन की बघा ॲडव्हान्सवर टॅक्स लागत नाही. आपण जो GST1ला ॲडव्हान्स दाखवतो तो फक्त सर्व्हिस प्रोव्हायडरला दाखवायचा, कारण सर्व्हिस प्रोव्हायडरला ॲडव्हान्स देण्याची तरतूद सर्व्हिस टॅक्सचा कायदा आला तेव्हापासून आहे. एखादा आर्किटेक्ट आहे, तो काम सुरू करायचं आहे, सांगतो की 5,00,000चं कॉन्ट्रॅक्ट आहे, 1,00,000 ॲडव्हान्स द्या. 1,00,000 त्यांनी ॲडव्हान्स घेतलेले आहेत. गव्हर्नमेंटचं म्हणणं 1,00,000 तुम्ही ॲडव्हान्स घेतले तर तुम्ही टॅक्स भरला पाहिजे ॲडव्हान्सवरती. इनवॉइस बनवाल 5,00,000चा, तेव्हा तुम्ही 1,00,000चा ॲडव्हान्स जो घेतला आहे त्यावर टॅक्स दिलेला आहे. मग जो ॲडजस्टमेंट करायची ती इकडे होईल. ॲडव्हान्स अमाऊंट रिसिव्ड इन अर्लियर टॅक्स पिरियड. आता ज्यावेळेस इथे ॲडव्हान्स दिला जाईल, बघा प्रॉब्लेम काय, इथे ॲडव्हान्स दिला जाईल तेव्हा इनवॉइस बनवलेला नाही आहे, इनवॉइस त्यावेळेस बनवलेला नाही आहे. 2 महिन्यापूर्वी मी ॲडव्हान्स घेतला आहे, टॅक्स मी जमा केला, 5,00,000चा माझा कॉन्ट्रॅक्ट आहे, मी 1,00,000 आणि GSTचे 8,000 घेतले की 5,90,000चं बिल होणार आहे. 1,00,000 आणि GSTचे 18,000 मी रिसिप्ट पेमेंटकडनं घेतले, मी जमा केले. पण इनवॉइस तर माझा 4,00,000चा 5,00,000चा बनणार ना, 4,00,000चा बनणार नाही. मी ज्यावेळेस इनवॉइस इथे टाकीन, इनवॉइस 5,00,000चा बनवेल. आणि जेव्हा ॲडव्हान्स घेतला जातो, त्या ॲडव्हान्स समजा एखादा इंटेरियर डेकोरेटर आहे, त्यांनी ॲडव्हान्स घेतला, पहिले ॲडव्हान्स द्या, मला मटेरियल आणायला लागेल, मग पुढे मी सर्व्हिस देईन. काम सुरू केलं, पुढचे 2-3 महिने काम चालणार आहे. किंवा 2 किंवा समजा या महिन्याचे आठवडा काम चाललं, त्याला GST भरायला लागेल कारण ॲडव्हान्स घेतला. जो 5,00,000चं काम देईल शोरूमचं वगैरे, तो काय बोलेल, 5,00,000चं काम दिलं आहे, मी तर कॅश देणार नाही, मी अकाउंट ट्रान्सफर करीन. तो अकाउंट ट्रान्सफर झालं तर मला ॲडव्हान्स भरायला लागेल. मग 1,00,000 मला कामाला पाहिजेच आहेत आणि 18,000 टॅक्स पण द्या. आता जर का आज 22 तारीख आहे, नंतर 22 तारखेला मी आज काम घेतलं आणि 1,18,000 रुपये घेतले तर मला पुढच्या महिन्यात जमा करायला लागतील आणि बाकी 4,00,000चं काम पुढच्या महिन्यात होणार आहे आणि मग संपूर्ण पेमेंट मिळणार आहे. मग इनवॉइस मी टाकीन जुलै महिन्यात, सॉरी पुढचा महिना म्हणजे सप्टेंबरला 5,00,000चा इनवॉइस सप्टेंबरला टाकेन, तेव्हा सप्टेंबरलाच रिसिप्ट पेमेंटला ITC मिळतो. इथे ॲडव्हान्स दाखवला, 1,00,000चा ॲडव्हान्स दिला आहे, ॲडव्हान्सवरती ITC मिळतो. ॲडव्हान्स 20% आहे, ॲडव्हान्स 100% आहे, ॲडव्हान्स किती पण टक्के असो, पण जोपर्यंत इनवॉइस नाही आहे रिसिपेंटकडे तोपर्यंत तेव्हा क्लेम करू शकत नाही ITC. आता काम पूर्ण झालं पुढच्या महिन्यामध्ये, मग त्याला इनवॉइस द्यायला लागेल 5,00,000चा. मग 1,00,000 ॲडव्हान्स मी या महिन्यात दाखवीन, 5,00,000चा इनवॉइस वर दाखवीन आणि 1,00,000चा ॲडव्हान्स ॲडजस्ट म्हणून खाली दाखवेन. म्हणजे लायबिलिटी माझी 4,00,000ची होईल. त्याकरता हे कॉलम आहे. हे सर्व्हिस प्रोव्हायडरला ॲप्लिकेबल आहे, गुड्सच्या सप्लायरला ॲप्लिकेबल नाही. पुढे HSN वाईज समरी इकडे येईल. HSN वाईज समरी कशा करता असेल, काय वाटतं? तरी त्याला कमोडिटी वाईज हे केलं नाही टॅक्स रेट.
जयसिंग सर काय वाटतं, का असेल? HSN वाईज समरी ही जी गव्हर्नमेंट घेतोय, यातनं गव्हर्नमेंटला काय फायदा आहे? खाली बघा इकडे गुड दिसतात. आता याच्यामध्ये जे वरती आपण जे कॉलम भरले B2B, B2C, राज्यामधले, राज्याबाहेरचे, B2C लार्ज, B2C स्मॉल आणि पेड डेबिट नोट, हे सगळे मिळून एकंदरीत तुमचा आउटपुट सप्लाय किती झाला आहे? तो आउटपुट जो सप्लाय झालेला आहे त्या आउटपुट सप्लायमध्ये जो सप्लाय झाला आहे टॅक्सेबल, नील रेट, राज्यामधला, राज्याबाहेरचा, त्यामध्ये कुठल्या प्रकारचा माल किती गेला आहे, किती क्वांटिटी आहे, हे इथे कळतं. हे इथे कळतं. आता जर का ह्याच्यामधला इनवॉइस हा जो माल गेला आहे, जो रिसिपियंट आहे, ओके, जो रिसिपियंट आहे, आता इथे कुठला ना कुठला रिसिपियंटचा इनवॉइस आलेला आहे. ह्या इनवॉइसमध्ये इथे हे कळत नाही की ह्याला कुठला माल दिला आहे, हे नाही कळत. इतक्या अमाऊंटचं मटेरियल गेलं हे कळतं, पण इथे हे नाही कळत की त्याला मटेरियल काय दिलं गेलं आहे. हे बघा, याचे हे 3 इनवॉइस आहेत. इथे काय कळतं का कुठला माल दिला याला? काहीच कळत नाही. आता कुठल्या प्रकारचा ह्याचा आउटपुट सप्लाय एवढं तर कळतं, ह्या सप्लायरचा कुठल्या प्रकारचा आउटपुट सप्लाय एवढं तर कळतं. ओके, आता समजा ह्याचं अकाउंट चेक केलं जातं आहे, ह्याचं अकाउंट चेक केलं जातं आहे, तेव्हा हे कळतं की ह्याने आउटपुट सप्लाय कोणाकोणाला केलं. ह्याचे सप्लायर कोण आहेत? ह्याचे सप्लायर कोण आहेत? ह्याचे सप्लायर कोण आहेत ते कुठे कळणार? GSTR 2B मध्ये हे बघा, B2B इनवॉइस, याच्या सप्लायरनी, मी ज्याचा अकाउंट तुम्हाला दाखवतोय त्याच्या सप्लायरनी GSTR वरून भरला असेल, त्याची इन्फॉर्मेशन इकडे, हे बघा. ओके, आता ह्यांचा जर का JSN समरी बघितली तिकडे कळेल कुठला माल विकला आहे. स्पेसिफिक इनवॉइस वाईज नाही कळत, पण एवढं तर कळतं कुठला माल विकला आहे. आता हे डेअरी प्रॉडक्ट विकतात आणि ह्यांनी जर कार घेतली तर कार तो विकणार आहे का? 2 व्हीलर घेतल्या त्या तो विकणार आहे का? मग जर त्यांनी पर्सनल कामाकरता 2 व्हीलर घेतली असेल, त्यांनी पर्सनल कामाकरता कार घेतली असेल तर त्या ITC नाहीच आहे त्याला अलाउड. पण तो बिझनेसच्या कामाकरता जरी घेतला असेल तरी कायद्यानुसार तो कार आणि 2 व्हीलरचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकत नाही. पुढे जाऊन त्याचा रिपेरिंग, इन्शुरन्स काढायची वेळ आली, त्याच्यावर काय GST भरायला लागला असेल त्याच्या पण तो इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकत नाही. आता जर का एखादा 2 व्हीलर डिस्ट्रीब्युटर आहे, डीलर आहे, त्याने जर का त्याचा इनवॉइस अपलोड केला असेल GSTR 1 समरी वाईज, तिकडे तुम्हाला कळेल की त्यांनी कुठला माल दिला आहे आणि ह्याच्या लिस्टमध्ये ते नाव येईल, त्या ऑटोमोबाईल्सचं, त्या 2 व्हीलर डिस्ट्रीब्युटरचं नाव येईल इकडे, आणि त्याचा ITC ह्यांनी अवेल केला की नाही हे कळेल. तो ITC अलाउड नाही, त्याने घेतलेला आहे. मग डिपार्टमेंटला कसं कळणार की हा ITC ब्लॉक होता आणि तो ह्यांनी घेतला आहे? म्हणजे डिपार्टमेंटला पहिले बघायला पाहिजे की जो 2 व्हीलर 4 व्हीलर जो कोण सेल करतो त्याच्या HSN वाईज समरी काढा, कोणाकोणाला सेल केला ते काढा, त्यांच्या अकाउंटला या, त्यांनी ITC घेतला का काढा, त्या मंथ वाईज त्या पिरियड वाईज शोधा. मग जर ह्याने ITC घेतला असेल तर एकूण ITC किती आला आहे ह्याची यादी येईल. त्या यादीप्रमाणे समजा तो ह्याचा जर का ITC जो तुम्ही बघताय, हा जर का CGST इकडे आपण बघितलं, बघा मी काय बोलतो बघा, यांच्या यादीप्रमाणे जे इनवॉइस अपलोड झालेले आहेत त्यामध्ये जर 4,50,000चा CGST येतोय आणि 4,50,000चा HGST येतोय, आणि जर त्यांनी 10 लाखाची कार घेतली असेल ज्यावरती 28% GST आहे,
तर लक्षात येईल की इकडे अचानकपणे 1,40,000 एवढा ITC आलेला आहे. ओके, तर हा वजा करून त्यांनी 3,10,000 CGST, 3,10,000 GST हे घेणं अपेक्षित आहे. म्हणजे ज्या ज्या कार डीलरने अशा कुठल्या बिझनेसला कार विकल्या असतील त्यांची लिस्ट बघितली जाईल की त्यांनी तेवढा ITC सोडला की नाही सोडला. जर हा त्यांनी अवेल केला असेल तर मग त्याच्या आउटपुटमध्ये ती कार त्यांनी विकायला घेतली असेल तर ती केव्हा दिसेल, या वर्षी, पुढच्या वर्षी. जेव्हा डिपार्टमेंटचे अधिकारी 2 वर्षानंतर जर हे चेकिंग करतील तर कार ती विकलीच नाही आहे. म्हणजे आता जर का 1,40 + 1,40 2,80,000चा प्रश्न आहे, जाऊन त्याला विचारलं पाहिजे हा ITC का घेतला, तू याचा आउटपुट सप्लाय केला आहेस का, तुझा साईड बिझनेस ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं आहे का, तुझा साईड बिझनेस त्या गाडीतनं ट्रान्सपोर्ट सर्व्हिस देणं आहे का, देणं आहे माझ्या GST का जमा केलं नाही. तो बोलेल मी काय पर्सनल कामाला घेत नाही, मी तो ट्रेनिंग बिझनेस करतो. मग ट्रेनिंग बिझनेस करतो, रजिस्टर्ड पर्सन आहे, किती तू फीज गोळा कलेक्शन केलं, आउटपुट सप्लाय केला आहे ना, किती तू ट्रेनिंगची जे काही चार्जेस घेतले त्याच्यावरती GST किती भरला आहे, इनवॉइस दाखवा. ITC कोणाला मिळतो, कारचा जो कार घेऊन कार विकतो, म्हणजे त्याचा सेम लाईन ऑफ बिझनेस आहे. कार घेऊन कार विकणं, त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. पण बाकी जे दुसरे कुठले बिझनेस आहेत त्यांनी जर कार घेतली, बिझनेस पर्पज घेऊ किंवा पर्सनल पर्पज घेऊ, त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट अलाउड नाही. 2 व्हीलरचा पण नाही आहे, 4 व्हीलरचा पण नाही आहे. सामान न्यायला गाडी घेतली त्याचा आहे, गुड्स ट्रान्सपोर्ट करायला गाडी घेतली तर आहे, माल डिलिव्हरी करायला छोटी रिक्षा घेऊ, टेम्पो घेऊ, त्याचा ITC मिळेल. पण 2 व्हीलर सगळ्यांना लागते, बँकेत जायला, कुठे जायला लागते, बिझनेस करता घेतलेले, पण त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट अलाउड नाही. मग चेक करायला लागेल ना कोणी घेतला की नाही घेतला, कारण की त्याच्यात टुबीत तो येणार. आता प्रॅक्टिस काय झालेली आहे की टुबीत जो आलेला आहे तो घेतात ITC, पण टुबीमध्ये असा कुठला ITC आला आहे का की जो इलिजिबल नाही आहे, हे बघायला नको. ही मार्केटला प्रॅक्टिस चालू आहे की जे ब्लॉक क्रेडिट आहेत ते पण ते घेतात. त्यांनी गाडीचा मागच्या वेळेला नसेल घेतला, पण आता यावर्षी इन्शुरन्स काढला, त्याचा ITC घ्यायला नाही पाहिजे. रिपेअर का खर्च केला त्याचा ITC घ्यायला नाही पाहिजे. पण छोटे मोठे इन्व्हॉइस कॉम्प्लायन्सेस बिझनेस करणारे बघत नसतील तर तो ITC ते काय करतात, क्लेम करतात, अवेल करतात, युटिलाइज करतात. शोधून काढणं हे आता मोठं काम आहे डिपार्टमेंटचं ह्या गोष्टी. किंवा जर डिपार्टमेंटने या प्रकारे त्याचा शोध घेतला तर टॅक्स पेअरला धोका आहे की आपल्याला 2 वर्षानंतर जेव्हा टॅक्स भरायला लागेल त्यावेळेस टॅक्स प्लस 18% इंटरेस्ट भरायला लागला तर अमाऊंट झाली किती, 10,000 पहिले भरले असेल तू त्यावेळेस सुटलो असतो, पण 2 वर्षानंतर 10,000चे 3 वर्षानंतर आलं. आणि जर का 18% टॅक्स रेट आहे आणि जर का 10,000 अमाऊंट आहे याचा टॅक्स भरायचा आहे, 10,000 तर मी भरीन, पण मग 18% त्याचे 10,000चे 1,800 रुपये एका वर्षाचे, दुसऱ्या वर्षाचे 1,800, तिसऱ्या वर्षाचे 1,800, म्हणजे 5,400. याच्यामध्ये या 3 अमाऊंट मिळून 15,400 भरायला लागतील. केवढा पडेल 3 वर्षानंतर. आणि ते ही 10,000ची अमाऊंट आहे, ती जर 1 लाख आहे, 10 लाख आहे, तर अमाऊंट त्या पटीने वाढत जाते. ज्याला 10,000 भरायचे आहेत तो म्हणतो 5,400 एक्स्ट्रा भरायचे, मला जास्त आहेत. 1 लाख आहे, एवढा व्हॉल्यूम आहे. डिपार्टमेंट काय बोलेल, तुमचा करोडोमध्ये बिझनेस आहे, तुम्हाला काय 10 लाख प्लस अजून 5,40,000 भरला, भरा 15,40,000. मग ते सगळं आहेच ना. म्हणजे नॉर्मली जे नॉर्मली तुम्ही देणं लागताय, चुकीचं घेतलाय ते नॉर्मली देऊन टाका. तुम्ही नॉर्मली जेव्हा सेक्शन 61 प्रमाणे असेसमेंट कराल आणि तुम्हाला हे कळेल, मी नॉर्मली मागाल, प्रेमाने मागाल की सेक्शन 73, 74 लावायला लागू नका. डिमांड अँड रिकव्हरीचा तो लावला तर तुम्हाला मग फारच त्रासदायक होईल. पण हे सरळ सरळ लक्षात येण्यातलं आहे ना, जेव्हा तुम्ही त्याचं चेकिंग कराल हे सरळ सरळ लक्षात येईल. हे टॅक्स पेअरनी बघायला पाहिजे की आपण कुठे चुकू शकतो, की जो ब्लॉक क्रेडिट आहे जो आपल्याला बघायचा आहे सेक्शन 17 सबसेक्शन 5 मध्ये कशाचं क्रेडिट अलाउड नाही. तुम्ही टॅलीमध्ये एंट्रा केल्या ठीक आहे, तुम्हाला GST 1 काढला ठीक आहे,
आता 3B मध्ये काम काय एवढं क्लिअर झालं ना तुमचं GSR 1. आजचा माझा फोकस GSR 1 क्लिअर करून देणं होतं, तो मी आज घेतलेला आहे. आणि दुसरं तुम्ही बघाल 3B ला गेलो. आता इथे बघा शब्द काय इलिजिबल ITC. शब्द दिला इलिजिबल ITC. इलिजिबल ITC म्हटलं तर इथे जेव्हा मी सगळा इनवॉइस मिळून एवढा येतोय, सगळे इनवॉइस मिळून एवढा येतोय, जर का मला यातला इलिजिबल ITC हा नसेल तर मी तो अवेल नाही करायचा, युटिलाइज नाही करायचा. GSR 1 जेव्हा तुमचा सप्लायर अपलोड करेल, गव्हर्नमेंटला माहिती नाही ना तुम्ही कशा करता तो इनवर्स अप्लाय घेतलाय. तुमच्या 2B मध्ये ते सगळे इनवॉइस येतील जे GSR 1 मध्ये तुमच्या सप्लायरने अपलोड केले. बरोबर. पण टॅक्सपेअरचं काम आहे की आपला इलिजिबल किती आहे तेवढाच आपण घ्यावा. ओके. खाली जो कॉलम आहे आणि यातला मग तुम्ही कमी का अवेल केला, ॲज पर सेक्शन 17(5) मला ब्लॉक आहे म्हणून तो मी सोडलाय, हे खाली द्या. हे पण गव्हर्नमेंटला पाहिजे की तुम्ही का अवेल नाही करताय. आधार म्हणजे दुसऱ्या काय गोष्टी आहेत त्या द्यायच्या. इनइलिजिबल होता म्हणून तो घेतला नाही. आणि इथे ITC रिव्हर्सचा एक ऑप्शन आहे बघा. म्हणजे इथे कसं आहे की इलिजिबल ITC मध्ये हा ITC आलाय, त्यातला अगोदर मी काही चुकीचा घेतला होता तो रिव्हर्स करायचा आहे, त्याच्या गाडी हे 2 कॉलम आहेत. रिव्हर्सचा अर्थ मला माझी चूक कळली, तर त्या वर्षामध्ये कधी चूक कळली तर तुम्ही काय करा, मी जेव्हा GSR 9 भरणार आहे त्याच्या अगोदरपर्यंत मला इथे भरायला चान्स आहे. आणि जर GSR 9 भरताना कळलं की अरे माझं चुकलं होतं काहीतरी, मग GSR 9 मध्ये व्हॉलंटरी पेमेंट करून ॲडजस्टमेंट करून तो टॅक्स जो भरायचा बाकी तो भरायला पाहिजे. आणि GSR 9 कधी असतो 31 डिसेंबरला, लास्ट डेट त्याची. इन्कम टॅक्सची ड्यू डेट कधी असते, कोणाची जुलै असते, कोणाची सप्टेंबर का नोव्हेंबर असते. ती झाल्यानंतर मग GSTचा हिशोब आहे. म्हणजे इन्कम टॅक्सचं काम करताना ऑडिट करताना काही चुका कळल्या असतील की अरे GSTमध्ये आपण काही गोष्टी ॲडजस्टमेंट केलेल्या नाही, तर मग त्या ॲडजस्टमेंट करा आणि टॅक्स द्या. म्हणून गव्हर्नमेंटने इन्कम टॅक्सच्या कामानंतर डेट ठेवली 31 डिसेंबर. जो 21-22 संपला त्याचा इन्कम टॅक्स कधी भरला, अप टू नोव्हेंबर भरलेला आहे. मग डिसेंबरला GSTचं काय बाकी आहे ते भरा. आणि ते भरलं तर मग निश्चिंत राहा. नाही तर मग पुढे 72 महिने रेकॉर्ड ठेवा आणि मग जी काय डेट आहे डिपार्टमेंटची चेक करून डिमांड पाठवायची ती मग संपत नाही ना तोपर्यंत मग भीती आहे. तोपर्यंत टॅक्सपेअरला भीती आहे काय चुकीचं कुठे अवेलमेंट केलं आहे टॅक्स. तर त्यामुळे वेळोवेळी अशा ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात त्यांचं इंटरनल ऑडिट होतं. मग त्यांना इंटरनल ऑडिटमध्ये कळलं की काय आपण चुकीचा काही इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलेलं आहे, तर ते इथे त्यांना रिव्हर्स करायला हे कॉलम दिलेले आहे. इथे रिव्हर्स केला आहे, वेळच्या वेळी रिव्हर्स केला आहे. मग नेट ITC अवेलेबल म्हणजे हा जो ITC आला होता रिव्हर्सल केला A-B आणि जो ITC सोडला आहे त्याच्यामधला इनएलिजिबल किती आहे तो इथे आहे. मग रूल इथे 17(5) काय आणि आधारमध्ये काय येतं हे मी नंतर सांगणार आहे. आणि हे रूल 42 काय 43 काय हे पण सांगणार आहे. कळलं. आता कसं आहे तुम्हाला पहिले एवढं कळलं की इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय. म्हणजे मला टॅक्स मी कलेक्ट केला 100 रुपये आणि तो परचेस करायला मी टॅक्स दिला आहे सप्लायरला 80 रुपये. तर 80 रुपये काय तुमचा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. 100 - 80 20 भरायचे, कॅशमध्ये 20 भरायला लागेल. आता तुम्हाला एवढं कळलं आहे तर याच्या पुढे जाऊन इलिजिबल आणि इनएलिजिबल काय हे समजून घ्यायचं. मग जो टॅक्स गव्हर्नमेंटला मी जो क्लेम केला होता तो मला क्लेम जो आहे तो मी अनक्लेम करण्याची एक प्रोसेस आहे ती म्हणजे रिव्हर्स. आपण गाडी पुढे नेली आणि पुढे न्यायला नाही पाहिजे, सिग्नल आहे मागे आणा. तसं आपण मागे आणण्याकरता जो टॅक्स क्लेम केला आहे, युटिलाइज केला, अवेल केला आहे, तो अनअवेल करण्याकरता रूल 42 का 43 केव्हा लागतो बघायचं आहे. आधारमध्ये काय येईल ते बघायचं आहे. आणि मग तुम्हाला छोटी केस सांगतो आधारसाठी.
जर तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेतला, तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय घेतलाय, तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं, माल तुम्ही क्रेडिटवरती घेतलेला आहे. आणि असा एक रूल आहे, त्यामुळे गव्हर्नमेंट सांगतं की 180 दिवसामध्ये जर टॅक्स पेअरनी सप्लायरला पेमेंट नाही केलं तर जो ITC घेतला आहे तो रिव्हर्स करा. म्हणजे जे पेमेंट केलेलं नाही त्या प्रपोर्शनेटली, समजा 2 लाखाचं माझं पेमेंट होतं, मी 1 लाख केलं, 1 लाख नाही केलं, म्हणजे 1 लाखावरती टॅक्स किती होता? 18,000. 2 लाखावर किती होता? 36,000. 1 लाखाचं पेमेंट केलं आहे मी सप्लायरला, 136चं 18चं पेमेंट केलं, 18चं बाकी आहे. मग जे 18,000 जे पेमेंट बाकी आहे, जे मी 180 दिवस होऊन पण केलेलं नाही, समजा मे बी माझा आणि सप्लायरचा काहीतरी डिस्प्युटेड मॅटर असेल, त्यांनी मशिनरी दिली, माझ्याकडनं पेमेंट घेतलं, मी हाफ पेमेंट केलं, हाफ पेमेंट बाकी आहे, आणि मग मला काय वॉरंटी आहे आणि मला काहीतरी इश्यू आला, त्यांना म्हणलो हा इश्यू सॉल्व्ह करून द्या, मशिनरी तुम्ही प्रॉपर इन्स्टॉल करून दिलेली नाही, मशिनरी प्रॉपर फंक्शनिंग करत नाही, आणि त्यामध्ये ते डिस्प्युटेड मॅटर झाला आणि 6 महिने झाले, मी पेमेंट तुम्हाला करणार नाही जोपर्यंत काम माझं प्रॉपर होत नाही. गव्हर्नमेंट म्हणतात तुम्ही तुमचं काय असेल ते बघा, आमचा जो ITC तुम्ही क्लेम केला होता रिसिपिएंटला म्हणतात 36,000, तो 18 तुम्ही पेमेंट केलं की 18चं केलेलं आहे, 18,000 रिव्हर्स करा. मग ते रिव्हर्स जर का केलं रिसिपिएंटनी ते इकडे दाखवायचं आधारमध्ये. रूल 42 त्याचे स्पेशल आहे, त्यामुळे त्याला स्पेशल कॉलम आहे, आणि बाकी आधारमध्ये आता मी सांगितलं तुम्हाला तो प्रॉब्लेम आहे. ओके, बाकी खाली ते एक्झाम वगैरे दाखवायचं आहे, इंटरेस्ट इकडे येतो, बाकीचं काय नाही. आता महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते हे आहेत, आणि ते इनपुट टॅक्स क्रेडिट या टॉपिकशी संबंधित आहे. आणि ते वरती आलो इकडे तर इम्पोर्ट ऑफ गुड्स आहे, ITC, इम्पोर्ट ऑफ गुड्स, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस, इथे IET कडनं आलेला ISD, आणि वरती बघा जेव्हा आपण रिव्हर्स चार्जमध्ये तिकडे 4B मध्ये दाखवलं ना, 4B मध्ये जो सप्लाय केला आहे याच्यावर टॅक्स भरण्याची जबाबदारी कोणाची आहे? सप्लायरची. तो सप्लायर जो आहे तो इथे टॅक्स दाखवेल, कुठे आहे? D मध्ये, जो टॅक्स त्याला भरायचा आहे. सप्लायरची लायबिलिटी नाही आहे. समजा तुम्ही लिगल ॲडवाइस घेतला असेल, लायबिलिटी कोणाची आहे? रिसिपिएंटची. मग रिसिपिएंट इथे टॅक्स भरेल या कॉलममध्ये, आणि तो भरला का त्याची अमाऊंट कुठे जाईल? कॅश रेजरला जाईल, आणि मग त्याचा ITC खाली इथे क्लेम करायचं आहे. इथे कळलं? हे सगळे कॉलम तुम्हाला हे अमेंडमेंटचे कॉलम आहेत, हे जे आहेत हे बघा, हे आपण बघितले कॉलम ते ना. तुम्ही हे रूल काढले, या रूलमध्ये तुम्हाला GSTR रिटर्नचे फॉर्म आहेत. हा मी 1 काढला होता इकडनं, मी जर 3B ला क्लिक केलं, इथे 3B ला क्लिक केलं, हे बघा तेच कॉलम सगळे आहेत. हे बघा कॉलम, तुम्ही वेबसाईटला जाऊ शकता, जाऊन तुम्ही एकदा थोडंसं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय काय कॉलम दिलेत, आणि तुम्हाला हे सगळ्यांना अवेलेबल आहे, हे कोणीही बघू शकतं. मी वरती आलात, इथे ही साईट काढा, इथे बघा मी इकडं नाही काढलं, PDF आली, इथनं पण PDF आली, या 2 PDF मिळतात. कळलं ना? आता जशा मी एंट्र्या करतो त्या एंट्र्या इथे येतात. जर मी राज्याबाहेरचा सप्लाय रेसिपिएंट घेतला तर त्याला IGST लेवी होईल, मग या IGST कॉलममध्ये अमाऊंट दिसेल. मी एक्सपोर्ट वेगळं कंट्री असलेला एखादं नाव टाकलं, एखाद्याचं नाव आणि कंट्री वेगळी घेतली तर इथे एक्सपोर्ट म्हणून दाखवता इकडे येतो. तुम्हाला पाहिजे असेल तर मी ह्या एक एक एंट्र्या करून दाखवू शकतो. पहिले तुम्हाला कन्सेप्च्युअली हे सगळं क्लिअर झालेलं आहे, ते क्लिअर होणं पहिले गरजेचं आहे, म्हणून मी याच्यावर फोकस केला. एंट्री मी यांना परवा पण दाखवल्या होत्या, त्यावेळी मी यांना एंट्री दाखवल्या होत्या. त्यामुळे सगळे लोक येत नाही, मला काय काय गोष्टी रिपीट करायला लागतात.
किंवा मग आता मला आज एक कसं होतं की जास्त 6 जण असते तर मी जास्त घेतलं असतं. आता म्हटलं 2 जण नाही आहे, थोडं कमी घेऊ. काय थोडंसं मला वाटतं की त्या 4 दिवस वाढतील अजून, पण थोडं त्यांना जे मिळावं म्हणून मग मी काय करतो, थोडंसं कमी घेतो. विषयकृती थोडासा वाढवतो, तुम्हाला जास्त एक्सप्लेन करतो, पण मे बी माझं असं होतं की सगळे आले तर आपण मग जास्त घेतलं असतं, जास्त कंटेंट घेतलं, कंटेंट कमी घेतले, थोडेसे ट्रेस केले. थांबू?